सौभाग्यवती अलकनंदा अंबादास पाटील जिल्हा परिषदचे उमेदवार, त्याचबरोबर सौभाग्यवती रेणुका दीपक कांबळे मॅडम या पंचायत समितीच्या उमेदवार, इथं उपस्थित असलेले माझ्या वडिलांचे ज्येष्ठ सहकारी अजितदादांच्या अस्थी आज कोल्हापूरला आल्या होत्या आणि त्याचं तिथं स्वागत आणि त्या दृष्टीनं त्याचं वंदन करण्याच्या दृष्टिकोनातून मी तिथं उपस्थित होतो. कोल्हापूरहून यायला इथं उशीर झाला. ते 21 तारखेपासून आपण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जोमानं कार्याला लागलेला आहात आणि ज्या मतदारसंघातून ज्या स्वर्गीय बाळू पाटील साहेबांनी माझ्या वडिलांच्या पाठीशी ताकद उभी केली आणि हा जो बालेकिल्ला म्हणून नरसिंगराव पाटलांचा ओळखला जात होता, हाच तो कानूर आडकूर जिल्हा परिषद मतदारसंघ, ज्या भागानं माझ्या वडिलांच्या राजकीय जीवनामध्ये ज्यांनी ताकद दिली हाच तो भाग होता. तर सभा होते आणि ह्या इथल्या भूमिपुत्राला ज्यानं आपलं जीवन आपल्या भारतीय सेनेमध्ये त्यांनी व्यतीत केलं आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर इथल्या समाजाची सेवा करण्यासाठी मग ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल आणि आज स्वतःच्या सौभाग्यवतीला कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये निवडून देण्याकरिता त्यांनी ही उमेदवारी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वीकारली आणि मला विश्वास आहे की एक नवीन अध्याय आणि नवीन इतिहास आज हा कानूर भाग आज ह्या निवडणुकीच्या माध्यमातून लिहिणार आहे आणि तोच विश्वास घेऊन आम्ही सौभाग्यवती अलकनंदा अंबादास पाटील यांना जिल्हा परिषदसाठी ह्या विभागातून उभं केलेलं आहे. मित्रांनो, अनेक गोष्टी चाललेल्या आहेत, आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहात. 2019ला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून गेलो आणि 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आपण ह्या भागाचा चंदगड, आजरा, गडिंग्लज तिन्ही तालुक्याचा विकास साधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो ड्रीम प्रोजेक्ट आपल्या तालुक्यातून स्पर्श सुद्धा होणार नव्हता, पण आपल्या तालुक्यातल्या आमदार महोदयांनी आग्रह धरला, एक बाळ हट्ट केलं आणि तो शक्तीपीठ महामार्ग हा चंदगडमधनं जावा अशा तऱ्हेची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि ते त्यांच्या बाळाचा लाड पुरवण्यासाठी मला वाटते तुमच्या तालुक्यातून तो शक्तीपीठ महामार्ग आज जाणार आहे आणि त्यामध्ये कवसे असेल, बुजोडे, कुर्णी, इनाम, म्हाळुंगे, बिजूर, भोगोली, कानूर, बुद्रुक, पिळणी, जांभरे आणि इसापूर या सर्व गावातून तो 6 पदरी रस्ता जाणार आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहित नाही, या 10 गावातली साधारण 238 हेक्टर .82 ही जमीन तुमची शेतकऱ्यांची ही आज त्या रस्त्याच्या साठी होऊन जाणार आहे. 4 रस्ते असताना 5वा रस्ता ह्या तालुक्यातून नेण्याचा आग्रह का? शेतकऱ्यांच्या पोटावरती नांगर फिरवण्याचा दृष्टिकोन घेऊन कुठल्या तरी भांडवलदार कॉन्ट्रॅक्टरची घरं भरण्याच्या दृष्टिकोनातून जर असे उद्योगधंदे जर करत असतील तर ह्याचा सर्वसामान्य जनतेने मला वाटते विचार करणं ही काळाची गरज आहे. माझी ह्या निमित्तानं सुद्धा तुम्हाला विनंती आहे, आज काय वल्गना होत आहेत 9-0 म्हणून. मला वाटते ज्यांना 9-0 करायचं आहे ते उद्याला 0 होणार आहेत आणि तुम्ही सर्व मतदार हे हिरो होणार आहात. तर हे लक्ष ठेवून तुम्ही मला वाटते इथून पुढे राहिलेले 4 दिवस आपण आपल्या पक्षासाठी, आपल्या नेत्यांसाठी जीवाचं रान कराल आणि ज्या आदरणीय अजितदादांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी 1600 कोटीची कामं आपल्या सर्वांच्यासाठी दिली. आपल्याला ज्ञात असेल, फाटकवाडीचं धरण फुटलं म्हणून एका रात्रीत त्यावेळेला 2019ला मला निरोप आला. त्या रिटेनिंग वॉलसाठी आणि अनुषंगिक कामासाठी आदरणीय अजितदादांनी 24 कोटीची त्याला निधी मंजूर दिली आणि मला वाटतं आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की निवडणुकीपूर्वी आपण त्या कामाचा सुद्धा शुभारंभ
फाटकवाडीच्या धरणावर जाऊन तुम्ही इथल्या कानूर भागातल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण केला होता. त्यामुळं विधायक दृष्टिकोन ठेवून आपण आज ताकद या सर्व गोष्टी या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण करत आलेलो आहोत. उपस्थित असलेले जे काही उमेदवार आहेत, जे तुमच्यासाठी अहोरात्र झटण्याचं अभिवचन देत आहेत, विकासाच्या माध्यमातून, कामाच्या माध्यमातून तुमच्या समोर पुढे आलेले आहेत, अशा मंडळींच्या पाठीशी राहणं मला वाटतं आपल्याला सर्वांना या निवडणुकीच्या निमित्तानं एक वेगळा इतिहास लिहिण्याचं या माध्यमातून आपण या वेळेला दाखवून द्यायचं आहे. मला खात्री आहे की स्वर्गीय अजितदादांची ताकद आज जरी ते आपल्या सोबत नसले, तुम्हाला लक्षात असेल 3 दिवसापूर्वी त्यांची जे काही दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं, मृत्यू झाला, पण त्या माऊलीनं आज आदरणीय सुनेत्राताई पवार यांनी छातीवर दगड घेऊन आपला कार्यकर्ता कुठेही बिथरला जाऊ नये, आपला कार्यकर्ता कुठेही भयभीत होऊन जाऊ नये म्हणून तिनं छातीवर दगड ठेवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि ही मंडळी काय सांगत सुटलेली आहेत, म्हणजे एखाद्या थोर घडलेलं असताना सुद्धा त्यांना त्याची जाण नाही. उगाच अजितदादांचे डिजिटल लावलं म्हणजे अजितदादा तुमच्या हृदयात आहेत असं नाही आहे. तुम्ही त्याचं भांडवल करायचा प्रयत्न करताय.